हॅलो फ्रेंड्स, पल्लवी जाधव या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घेणार आहे काय तर आपला 22 फेब्रुवारी 2026 ला झालेला 5वी स्कॉलरशिपचा पेपर आहे आणि त्याचा गणिताचं जे 26 प्रश्न आहेत, 26 प्रश्नापासून जे स्टार्टिंग आहे त्या सर्व प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आज तुम्हाला मी सांगणार आहे. त्यातला पहिला प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे पहा. एकक स्थानी काय दिलाय? एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती? मग काय करायचं? पहिले पहा, तुम्हाला एकक स्थानी ज्यांच्या एकक स्थानी 3 आहे अशा मूळ संख्या पहिले आपण काढू. पहिले कोणतं येईल? 13, नंतर कोणती? 23, नंतर 43, नंतर कोणती? तर नंतर आहे 53 आणि नंतर कोणती? 73 आणि नंतर कोणते? 73 नंतरची मूळ संख्या 83. अशा ह्या काय झाल्या? आपल्या 2 अंकी मूळ संख्या झाल्या ज्यांच्या एकक स्थानी किती आहे? 3 आहे. मग ह्या सर्वांची करायची बेरीज. 13 अधिक 23 अधिक 43 अधिक 53 अधिक 73 अधिक 83 आणि ह्या सर्वांची जी बेरीज आहे ती किती येते? 288 येते. तुम्ही करून बघा, 288 येते. आता काय म्हणे? दशक स्थानी. मग दशक स्थानी काय पाहिजे आपल्याला? 3च पाहिजे. मग दशक स्थानी 3 असलेल्या मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 31 आणि कोणती? 37 अशा 2 आहेत आणि ह्या दोघांची पण बेरीज करायची. आता कोणाकोणाची? 31 अधिक 37 करायचे. दोघांची बेरीज किती होते? तर हे दोघांची बेरीज होते 68. आता काय सांगितलं? ह्या दोघांचा फरक म्हणजे काय करायचं? 288 मधून 68 वजा करायचे. वजा केल्यावर किती येईल तुम्हाला? 220 येईल. आता 220 तुम्हाला कुठल्या पर्यायामध्ये दिसते? तर पहा, ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला दिसत आहे. हेच तुमचं आन्सर सुद्धा आहे. पहा, पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? कोणाचे विभाजक पाहिजेत? 120 चे विभाजक पाहिजेत. आता पहा, 1 भाग जाईल, 2 जाईल, 12ला 3 सुद्धा जाईल, 4 जाईल. आता 0 म्हणून 5 जाईल, 6 जाईल, 7 नाही जाणार, 8 जाणार, मग पुन्हा 10 जाणार, पुन्हा 12 भाग जाणार आणि पुन्हा 15 भाग जाणार, पुन्हा 20 भाग जाणार, पुन्हा कितीने जाणार? 24ने. हा, 24 नंतर कोणत्या संख्येने भाग जाणार? तर 24 नंतर जाणार बघा 30 भाग. 30 नंतर 40. आता 40 नंतर 60. 60 नंतर 120. आता टोटल ही किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आहेत. तर त्या विभाजकांची संख्या किती झाली? 16 झाली. 16 तुम्हाला कुठे दिसते? ऑप्शन नंबर 1 मध्ये. हे तुमचं काय झालं? उत्तर झालेलं आहे. पहा, आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न काय दिलेला? पहा, खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवण्यासाठी अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता? मग हे कसं सोडवायचं? पहा, एकदम सोप्या पद्धतीने आपण हा सुद्धा प्रश्न सोडवणार आहे. इथे सेंटर मध्ये सोडवूया. पहा, तर पहिले तर तुम्ही काय करायचं? टोटल भाग मोजायचे किती आहेत? किती आहेत पहा. 1 2 3 एका ओळीत, म्हणजे 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, म्हणजे टोटल आहेत 15. ह्याच्यापैकी रंगवलेले किती? 1 2 3 4 5 6 7. आता 7 हे रंगवलेले आहेत. आपण जर ऑप्शन थ्रू गेलो तर पहा, तुम्हाला ऑप्शन थ्रू जायचं आहे. बाकीचं मी काय तुम्हाला एवढं सोडवून दाखवणार नाही. ऑप्शन थ्रू तुम्हाला सांगते. पहा, हे आन्सर कसं आलं तर तुम्हाला हे सांगते. पहा, तर काय दिले तुम्हाला? बरोबर काय पाहिजे? 27/45 वजा तुम्हाला पाहिजे 2/15. हे कसं आलं पहा. तर आता ह्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला, 27 गुणिले 15 केले तर 405 येतात आणि मग नंतर वजा 45 दुने 90 येतात आणि मग ह्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला खाली तर किती येते? तर 675 येते. ठीक आहे. वजाबाकी केल्यावर वरती तुमचे किती आले? तर तुमचे वरती आले 315 आले आणि खाली तुमचे किती आले? तर खाली तुमचे हे 675 आहेत. ठीक आहे. आता तुम्ही याला 5 ने भाग देऊ शकता कारण की एकक स्थानी 5 आहे ना, म्हणून. पहा, 5 सखम 30 उरला 1, इथे दिले 5 त्रिक 15. परत 5 एके 5 उरला 1, 5 त्रिक 15 उरले 2, 5 5 25. आता परत पहा, इथे आपण 9 ने भाग देऊ तर पहा, 9 7 63 येते आणि खाली जर भाग दिला 9 1 9 उरलं तुमच्याकडे 4 आणि 9 5 45.
म्हणजे पहा तुम्हाला 7/15 आलेले आहे. म्हणून तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. कुठला ऑप्शन कडे हा, तर ऑप्शन नंबर 2 हे सोडवलं तर हे तुम्हाला 7/15 मिळणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे त्यात तुमचा आन्सर आलेला आहे. चला तर आपण आता हा प्रश्न सोडूया. पहा हा प्रश्न जो आहे, तर हा जो प्रश्न आहे तुम्हाला काय दिलेले पहा, 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर असा प्रश्न आहे. मग हा प्रश्न कसा सोडवायचा, पहिले तर तुम्ही मधला एकक घ्यायचा. मधला एकक कोणता असतो तुमचा, हा मीटरचा एकक. आणि त्याच्यानंतर कुठला येतो, मीटरच्या इकडे पहा काय येणार तुम्हाला, तर इथे येणार तुम्हाला मीटर, डेसी, सेंटी, मिली. आणि इथे येणार तुम्हाला मीटर, डेको, हेक्टो आणि इकडे येणार तुम्हाला किलो. ठीक आहे. आता तुम्हाला कुठून कुठपर्यंत सांगितलंय, तर डेसिमीटर तर हेक्टोमीटर पर्यंत पाहिजे. तर मग डेसिमीटर कुठे तुम्हाला इथं, म्हणजे आता तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे ते हेक्टोमीटर पर्यंत, हेक्टो पर्यंत. म्हणजे 1 2 3 असे शून्य आले तुमचे. म्हणजे किती आलं तुमचं हे पहा, 1000 आलेलं आहे. आणि तुम्हाला इथे किती दिले पहा, तर इथे तुम्हाला दिलेलं आहे 395.6 आणि खाली तुम्ही किती घेणार हे 1000. ठीक आहे. मग आता पहा 1000 आहेत म्हणजे पॉईंट काय होतो, इकडे इकडे वाढत जातो. आता 3 घर इकडे जाणार म्हणजे ऑलरेडी एक घर आहे. मग एक घर आलं इथे येईल, मग याचं कुठे येईल, इथे येईल. या घराचं कुठे येईल, इथे. म्हणजे इथे काय लागणार, 0.3956 म्हणजे हे तुमचं उत्तर असणार आहे. तर पहा आता पुढचा प्रश्न तुम्हाला घ्यायचा आहे. पहा पुढचा प्रश्न तुम्हाला काय आहे, तुम्हाला हा सुद्धा प्रश्न मी सांगते. पहा प्रश्न काय आहे, जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या. वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला आणि त्या खुर्च्या त्याने 1600 रुपयास एक याप्रमाणे विकल्या. तर त्या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आपण काढूया. काय काढायचं, तर आपल्याला पहा जॉनने पहिले तर त्याने 7,750 रुपयाला खरेदी केला. त्याला काय खर्च आला, वाहतुकीचा खर्च किती आला, तर ते आला 500 रुपये. मग आता याच्यामध्ये 500 रुपये मिळवायचे. मग दोघांची बेरीज किती येईल, तर 8,250 येईल. ठीक आहे. मग आता पुढे पहा, त्याने 1600 रुपयाला एक विकली. 1600 रुपयाला एक, किती रुपयाला, 1600 रुपयाला. मग अशा किती आहेत त्या, 5 खुर्च्या. मग 5 करायचे गुणिले. मग आता 16 पंचे किती येते, तर 80 येते. आणि हे वरचे 2 शून्य दिले तर किती झाले, 8000 झाले. ठीक आहे. मग आता पुढे काय म्हणे, त्याला नफा झाला का तोटा झाला काढायचंय. मग आता आपण काय करायचं, 82,550 मधनं हे 80,000 वजा करायचे. सॉरी 82,000 म्हणायला लागले, सॉरी हा. तर 8,250 मधनं 8,000 वजा करायचे. जेव्हा आपण वजाबाकी करतो तर तेव्हा काय होईल, तर पहा 250 होईल. ओके. तर 250 रुपये त्याला काय होईल, तर तोटा होईल. हे झालं तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर पहा तुम्ही स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात, तुम्हाला वेगाने गणित सोडवायचं आहे, त्याच्यामुळे आपण वेगाने घेणार आहे. प्रश्न पहा काय आहे, एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती. तर काय करायचं, क्षेत्रफळ भागिले काय करायचं, क्षेत्रफळ किती आहे तुम्हाला, तर क्षेत्रफळ आहे तुम्हाला 1050 आणि मग हे किती छेदामध्ये तुमचे हे रुंदी किती आहे 30, म्हणजे हे 30 आणि त्याला भागायचं. शून्य गेला, शून्य गेला, 3 एके 3, 3 त्रिक 9, उरला 1, 3 पाचे 15 म्हणजे 15 किती आले हे 35 मीटर हे तुमचं काय असणार आहे, तर लांबी असणार आहे. अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे आहेत. पहा तुम्हाला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, रोमन संख्या चिन्हात 49 ही संख्या कशी लिहितात. पहा इथे टिक केलंय त्याप्रमाणे त्याला लिहितात. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर आहे. हे टीका मी यासाठी केलेले आहेत कारण की मी हे अपलोड केलेलं आहे इंस्टाग्रामला, कारण की बाकीच्या विद्यार्थ्यांना चेकिंग करण्यासाठी आणि आता एक्सप्लेनेशन करत आहे. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पहा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण 1 स्माईल म्हणजे 5 विद्यार्थी. 1 स्माईल म्हणजे किती, 5 विद्यार्थी. म्हणजे एक जे चेहरा आहे त्याचा काय किंमत आहे, 5 विद्यार्थी आहेत. तर पुढे काय आपल्याला दिले पहा, मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित व सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्र
हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग पहिले काय दिले आपल्याला, पहिले दिले आपल्याला मराठी, हिंदी आणि इंग्रजी. ठीक आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी. तर पहा, पहिले मराठीचे काढू. मराठीचे किती आहेत पहा, 5 एका 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 पाच 25, 5 सक 29, 5 7 35. 35 झाले तुमचे मराठीचे. आणि नंतर हिंदीचे, हिंदीचे 5 एका 5, 5 दोन्ही 10, 10 झाले हिंदीचे. आणि मग नंतर इंग्रजीचे 5 एका 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 20 झाले तुमचे कशाचे, इंग्रजीचे. आणि ह्या सगळ्यांची जी बेरीज आहे ती किती होते, 65 होते. आता पुढे तुम्हाला सांगितलंय काय, गणित. कोणतं कोणतं, गणित. आणि नंतर कोणतं, सामान्य विज्ञान, विज्ञान. आणि मग नंतर कोणतं, सामाजिक शास्त्र, असं विषय आहे. ठीक आहे, मग आता ह्यांच्या सगळ्यांची बेरीज काढू. पहिले बघा गणित, 5 एका 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, हे 20 झाले गणिताचे. सामान्य विज्ञानाचे 5 एका 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सकम 30, 30 झाले कशाचे, तर झाले विज्ञानाचे. पुढे 5 एका 5, 5 दोन्ही 10, 10 झाले कशाचे, तर झाले सामाजिक शास्त्राचे. आणि सगळ्यांची बेरीज किती होते, तर सगळ्यांची बेरीज पहा, हे 20 आणि हे 10, 30 झाले, 30 आणि 30 60 झाले. काय सांगितले आपल्याला, कोण कितीने जास्त. मग कितीने जास्त होईल, दोघांचा फरक बघा कितीचा येतो, वजाबाकी केल्यावर 5चा, म्हणजे 5 विद्यार्थी जास्त. कुठे दिसते, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं काय झालं, उत्तर झालेलं आहे. पहा, तुम्हाला पुढला प्रश्न काय दिलेला आहे पहा, पुढला प्रश्न आहे पुढचा काय आहे, 34वा प्रश्न पहा. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो. मग आता पहा, सामान्य विज्ञानाचं आपण आताच काढलं होतं, किती झाले होते ते, 30 झाले होते. मग आता आपल्याला सोडवायचंय, टोटल विद्यार्थी किती आहेत, हे सगळे जर टोटल आपण केले तर हे टोटल आहेत 125, किती पैकी, 100 पैकी. आणि आपल्याला 30 पैकी किती असं आपल्याला काढायचं आहे. मग काढूया, कसं काढायचं, तर ह्याचा गुणाकार करायचा, ह्याचा गुणाकार करायचा असतो. म्हणजे काय करायचं असतं, 30 गुणिले 100 भागिले किती येतात, 125 येत असतात. आता आपण याला सोडवूया पहा, तर याला भाग देऊया 25 ने, 25 चौक 100 आणि 25 5 125, 5 एक 5, 5 सखम 30 आणि साइन चौक 24% विद्यार्थी हे काय असणार आहेत, शेकडा विद्यार्थी असणार आहेत. कशाचे रे बाबा, तर सामान्य विज्ञान विषयाचे. 24% हे उत्तर तुम्हाला कुठे दिसते, ऑप्शन नंबर 2 मध्ये. तर पहा, आता पुढचा प्रश्न काय तुम्हाला दिलेला आहे, 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती. तर तुम्हाला हे काढण्यासाठी एकदम सोपं आहे. 3 अंकी संख्या म्हटल्यानंतर सरळ 999 घ्यायचं, म्हणजे 999 संख्या घ्यायचं, त्यातनं वजा 100 करायचं. वजा 100 केल्यावर तुम्हाला किती येणार, तर 899 येणार. अधिक 1 करायचं, 899 अधिक 1 केल्यावर तुम्हाला किती येणार, 900 येणार. 900 भागिले काय म्हणे, 15 ने भाग जाणाऱ्या, म्हणजे 15 ने भागायचं. तर पहा, तुम्ही जर भागलं 15 ने तर काय येणार, 15 सक 90 येणार. म्हणजे हे 6 आणि हा 0, म्हणजे 60 संख्या असणार आहेत. 60 उत्तर कुठे दिसते तुम्हाला, तर पहा ऑप्शन नंबर 4 मध्ये. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं आन्सर आहे. तर पहा, आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, तुम्हाला इथे प्रश्न दिलेला दिसतोय, काय प्रश्न आहे पहा, उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. किती तास, 1.5 तास, म्हणजे 1 तास 30 मिनिट सूर्यनमस्कार घालते. व विजया दररोज 1.25 तास योगासन करते. 1.25 तास म्हणजे 1 तास 15 मिनिटे. ठीक आहे, काय म्हणे, योगासन करते. तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळा आरोग्यासाठी वेळ दिला, असं तुम्हाला सांगितलं. आरोग्यासाठी नाही का वेळ दिलेला आहे. मग काय करायचं, दोघांची वजाबाकी करायची. दोघांची वजाबाकी केल्यावर तुम्हाला काय मिळेल, तर पहा, 30 15 गेल्यावर उरतात 15, 1 1 गेल्यावर उरतात 0, म्हणजे काय, 0 मिनिटे. किती मिनिटे, सॉरी 0.15, म्हणजे फक्त 15 मिनिटे. किती मिनिटे, 15 मिनिटे जास्त. मग आता काय करायचं, हे 15 मिनिटे आणि इकडे ती किती मिनिटं जास्त द्यायची, अर्धा तास ना, 1.5 तास, म्हणजे हे 1.5 तासातले 30 मिनिट. हे दोघांचा जर गुणाकार केले तुम्ही तर किती येणार, 450 मिनिटे येणार. हे झाले तुमचे 450 मिनिटे. मग आता हे 450 मिनिटे म्हणजे किती तास, तर 7.5 तास हे तुमचं उत्तर तुम्हाला कुठं दिसतंय, पहा ऑप्शन नंबर 3 मध्ये. अशा प्रकारे तुम्ही हाही प्रश्न सोडवायचा आहे. चला, आता आपण पुढचा प्रश्न वाचूया. प्रश्न काय पहा, एका ब्रह्मध्वनी विक्रेत्याने 48,000 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी ग्राहकास
52,500 रुपयांना विकला तर भ्रमणध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला, असा प्रश्न आहे. मग आता पहा, तुम्हाला काय सांगितले, 48,500. 48,500 म्हणजे किती? 48,250 वजा आता किती म्हणे 52,500. 52 म्हणजे किती? 52,500. ठीक आहे. मग आता करा ह्या दोघांची वजाबाकी. वजाबाकी केल्यावर तुम्हाला किती येईल? 4,250. मग आता 4,250. 250 म्हणजे सव्वा असते. मग 4,25,000 तुम्हाला कुठे दिसते? ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणजे हे तुमचं काय झालं? उत्तर झालेलं आहे.